आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अभिनेता सैफ अली खानला 6 दिवसानंतर लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज नंतर सैफ अली खान घरी दाखल। 6 दिवसांपूर्वी सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला होता। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी। पुण्यातील मालमत्ता व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, तर कराडला फक्त चेहऱ्याने ओळखतो, कधी संपर्क नाही, खाडेंची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन। बीडचे पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यामुळे मुंडेंकडून अभिनंदन। सुनील तटकरे आदिती तटकरे यांच्यावरील टीका, राष्ट्रवादी खपवून घेणार नाही, आनंद परांजपेंचा महेंद्र थोरवेंना इशारा। शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद द्या, मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा कांचन साळुंखे यांचा इशारा। महापालिका स्वतंत्र लढवण्यासाठी आमचा प्रयत्न, महायुतीमध्ये लढून फायदा नाही तर नुकसान, अभिजित अडसूळ यांचा आरोप। धाराशिवमध्ये झळकले पालकमंत्री, प्रताप सरनाईकांच्या अभिनंदनाचे बॅनर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून बॅनरबाजी। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं मातोश्री बाहेर शिवसेनेची बॅनरबाजी। शिवसेनेच्या कुणाल सळमळकर यांनी मातोश्री बाहेर बॅनर लावले। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेचा बीकेसीला मेळावा। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं, तर दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या, महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना आपण सांगितलं, भुजबळांची माहिती। पालिका निवडणुकांपूर्वीच जळगावमध्ये ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। माजी उपमहापौर कुलभूषण पाटील देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। दावोसमध्ये पहिल्या एका तासामध्ये 38,750 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राचा पहिला सामंजस्य करार कल्याणी समूहाशी।